भगवते वासुदेवाय। अथ श्रीमद्भागवत महापुराणं तृतीयस्कन्धः अथ प्रथमोऽध्यायः। श्रीशुक उवाच एवमेतत्पुरा पृष्टो मैत्रेयो भगवान् किल क्षत्रावनं प्रविष्टेन त्यक्त्वा स्वगृहमृद्धिमत् यद्वा अयं मन्त्रकृद्वो भगवान् अखिलेश्वरः पौरवेन्द्रगृहं हित्वा प्रविवेशात्मसात्कृतम्। शुकदेवजींनी पहिल्या दोन याच्यातच त्या कथेचा उद्गम दाखवला। कौरवांचा ऐश्वर्याचा त्याग करून भगवान ज्या भक्ताच्या झोपडीत आले असं वर्णन त्या दुसऱ्या श्लोकात केलं। मग पुढं आपोआप जिज्ञासा होते। राजा परीक्षितीनं मग त्याच्याबद्दल जिज्ञासा केली। कुत्र शक्तुर्भगवता मैत्रेयेण संगमः कदा वा सहसंवादम एतद् वर्णयन प्रभो, ते वर्णन मला करा। तेव्हा न अल्पार्थोदयस्तस्यं विदुरस्यामलात्मना तस्मिन् वरीयसि प्रश्नं साधुवादोपगृहीताः। आणि हा संवादाचा प्रश्न विचारल्यानंतर शुकदेवजी महाराजांनी त्या विदुर चरित्राचं वर्णन तृतीय स्कंदाच्या पहिल्या अध्यायात केलेलं आहे। एका अर्थानं हे वंशशुद्धीतच येतं, कारण पांडवांच्या वंशामध्येच विदुरजी झालेले आहेत। आपल्या सगळ्याला माहिती आहे की व्यासांच्या समोर पहिल्या या 3 राण्यांपैकी पहिल्या राणीनं संकोच केला म्हणून तो पांडू झाला। दुसऱ्या राणीनं डोळे झाकले म्हणून तो धृतराष्ट्र आंधळा झाला आणि ही दासीला पाठवलं तिसऱ्या, तिच्यामधून हा भक्त विदुर झाला। दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, हे संत परंपरेची मालिका आपण म्हणतो, त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे। हे भक्त विदुर याचं पहिलं वैशिष्ट्य हे आहे, भगवंताची खूप प्रेम पैदा झालं। भगवान याचं घर हुडकत आले। जसं तीर्थावळीच्या अभंगामध्ये, यात्रेच्या अभंगामध्ये वर्णन येतं की तुकोबारायांकडं भगवान गेले स्वतःहून, मग त्या गरिबीच्या अवस्थेत कसा सत्कार केला, दरदरीत कण्या, हे तुकोबारायांचं सगळं वर्णन माहिती आहे। हे महात्मा तुकाराम महाराज हे जसे अधिकारी होते, देवाचं शोध घेत क्षेत्रात जाणारा हा साधारण वैष्णव आहे, पण देव ज्याचा शोध घेत येतो ते महावैष्णव आहे। त्यामध्ये तुकोबारायांचा नंबर आहे, त्यामध्ये विदुरांचा नंबर आहे। देव शोध घेत जातात। आमच्या जनाबाईचा नंबर त्याच्यात आहे। थकले अवस्थेत भजन करता करता डोकं टेकवलंय जात्यावर, देव जाऊन तिला उठवतात, उठ झोपलीस काय, तिच्याबरोबर लीला करतात। जनी संगे दळीतो हरी ओव्या गाऊनी कांडितो साळी, किती लीला केल्या, धुणं धुऊ लागला। तर हे सगळं केलं त्या जनाबाई समोर। तर देव स्वतःहून ही वीट सोडून नामदेवाच्या घरी जातात, जनाबाईकडं झोपडीवर जातात। तर हे वैशिष्ट्य आहे। बरोबा काकाच्या घरी जातात। हे सगळे महावैष्णव मंडळी आहेत, साधारण वैष्णव नाही। तर या महावैष्णवांच्या यादीत विदुर आहे, यांच्या झोपडीवर भगवान स्वतः गेले। पण असं महावैष्णव होण्याची काही पूर्वपीठिका गरज असते। तर विदुराच्या जीवनाची पूर्वपीठिका काय? तर विदुराच्या जीवनाची पूर्वपीठिका आहे नीतिमत्ता।
ज्याचं पूर्व जीवन नीतिमय जातं त्याला उत्तरार्धात भगवत प्रीती प्राप्त होते. ही पूर्व बैठक आहे विदुराची, विदुर नीती. तर नीतिमत्तेनं वागा. लोक भजन करतात पण नीतिमत्तेच्या बाबतीत डोळ्यावर झापड ओढलेली, पडदा ओढलेला आहे. मोका आला की नीतीला बाजूला सारतात. म्हणजे रामसुखदासजी महाराज जाण्या गाईचा दृष्टांत सांगायचे. त्या जाण्या गाई बाजारात फिरतात, धान्य विकायला आलेलं असतं. या जाण्या गाई मारणार डल्ला म्हणून प्रत्येकाच्या हातात काठी असते आणि ती गाय त्या गल्लीतून जाताना डोळे मिचकत त्या काठीला बीत चालताना दाखवते. आणि कुठं एखाद्याकडं काठी नसली की तिथं लचका मारते तेवढ्यात. अशी आमची लोभाची वृत्ती आहे बरं का. समय आला की लगेच त्या गाईसारखं लचका मारतो आपण, तिचा विचारच करत नाही. संधी मिळाली पाहिजे फक्त. कायद्यात बसला की कशी पलटी खायची. आत्ताच्या लोकांना खूप माहिती आहे लिखापडीमध्ये काय काय चालतं. तुम्हाला काही सांगायची गरज नाही. कबूल केलेलं, पैसे दिले, ते आम्ही सगळं स्वतः आम्ही पंढरपुरात हे अनुभवलं आहे. 100% पैसे देऊन सुद्धा ताबा न देण्याचं कारस्थान आमच्यासारख्या धार्मिक लोकांवर सुद्धा या लचका तोडणाऱ्या लोभ्यांनी केलेलं आहे. ते प्रकार सगळ्यांच्या अनुभवात आहे. तर लोभानी माणसाला खाऊन टाकलंय पार. तेव्हा लोभ वाढता कामा नये. ही नीतीची जर जबाबदारी आपण पाडली तर शेवटी भगवान तुम्हाला भगवत प्रीतीचं दान देतात. अशा प्रकारचा हा विदुर आहे. तर विदुराने नीती किती पाळली शेवटपर्यंत. पार दुर्योधनाने त्याग केला, त्याचा कैदेत घाला म्हणला तोपर्यंत सुद्धा नीतीच पाळली. जिथं भौतिक मर्यादेनं गादीशी इमानदार असल्यामुळं भीष्माचार्यांसारखा धर्ममार्तंड डोळे दाखवून बसतो, तिथं सुद्धा विदुर बोललेले आहेत. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला दुर्योधनाला सांगितलं तुझं हे चुकतंय, असं स्पष्ट बोलणारा नीतिमान विदुर आहे. कशाची भीडभाड न ठेवता बोलणारा. आणि त्याच नीतिमत्तेच्या बळामुळं मोक्याच्या वेळेला त्याला त्यागाची ताकद मिळाली. दुर्योधनाने अपमान केल्याबरोबर पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. प्रधानमंत्री होता तो. धनुष्य दाराजवळ ठेवलं म्हणजे तुला असं वाटू नये की मी दुसरीकडे कुठं मिळेल, मला आता कुठं मिळायची नाही आहे. देवाची वाक्य समजून मला देवाने जागं करण्याकरता. हे अनुदर्शन आहे बरं का. हे सुद्धा या परीक्षित जीवनात जसं अनुदर्शन आहे तसंच विदुराच्या जीवनात अनुदर्शन आहे. आणि योग्य वेळेला योग्य विवेकाच्या वाक्याचा आपल्याकरता अर्थ लावून घेतला की देव त्याच्या उदरातून बोलला आहे, त्याच्या तोंडातून. मला आता सावध व्हायला पाहिजे. माझं वय वानप्रस्थी अवस्थेत आहे, आता मला देव प्राप्त करायला पाहिजे. पुष्कळ झाला प्रपंच. आमच्या लोकांना हे वाटतच नाही हो. वर्षानुवर्षी येतात पण तो प्रपंच काही सुटत नाही. विदुराला धक्का बसला. पांडुरंगाच्या दरबारात ऐकता एखाद्याला तरी असा धक्का बसू द्या की फार झालं. आता धक्का बसतच नाही. तोंड हलवतात, करायचं तेच करतात, माना हलवतात, सगळं करतात. पण कधी संपतोय शेवटचा प्रसाद घ्यायला सुद्धा थांबत नाही, उशीर होतो म्हणून. एका दिवसाचा त्याग करवत नाही महाराज तर बाकीचं काय करणार आहे. इतकं ते लगाम असे ओढलेले आहेत सगळे प्रपंचाचे.
तरीसुद्धा पांडुरंग तुम्हाला इथपर्यंत आणतो. अहो शेवटी घाव घालून घेतात, आणि हे घाव जर घालून घेतले तर आज जरी गोटा ढिला वाटला नाही तरी आत कुठंतरी तो ढिला होत असतो. ज्या घावाने तो फुटतो तो त्या एकाच घावाने तो फुटलेला नसतो, त्याच्या आधीचा प्रत्येक घाव त्याला उपयोगाला येत असतो, आतून तो ढिला होत असतो. आणि म्हणून घाव घालायची ड्युटी आमच्याकडे दिली आहे. स्तुती करायची नाही दिलेली, पण घाव घालायची ड्युटी आहे आमच्याकडे. आणि अहंकारानं व्हावंच अशा आशेनं नाही, देवाची ऑर्डर म्हणून घाव घालायचा आहे. पाथरवट दगड फोडतो म्हणजे ज्याने माझ्या मालकाने सांगितलं त्याची आज्ञा म्हणून, तसं आम्ही देवाची आज्ञा म्हणून हे घाव घालत राहतो, आशेनं घाव घालत नाही. लक्षात घ्या. त्यामुळे आम्हाला दुःख होण्याचा प्रश्न नाही. पण घाव घातल्यावर एक घाव कोणता तरी असा होईल की त्याने तो दगड फुटेल. हे अंतःकरण दगडासारखं घट्ट आहे, हे सगळे घाव सहन करतो, यायचंही सोडत नाही आणि संसारही सोडत नाही. असं आहे. कोडगे झालेले असतात काही काही मंडळी. असं आहे. विदुराला धक्का बसला, त्या दुर्योधनाच्या निमित्तानं अपमान जो झाला. यांनी माझं अन्न खाऊन यांनी माझ्या विरुद्ध सल्ला दिलाय, याला कैदेत टाका. एवढा मोठा अधिकारी चुलता त्याच्याविषयी आता अपमान झाल्यावर त्याने देवाची हे बोलणे असं समजला आणि आहे तसाच परमार्थ करता निघाला. वाट पाहिली नाही परत. पत्नी सुद्धा बरोबर येईल का याची सुद्धा वाट पाहिली नाही, निघाला. आणि निघाल्यानंतर पत्नीला कळाल्यावर, पतिव्रता असल्यामुळे ती पण बरोबर आली. असलेल्या कपड्यानिशी आम्हाला मुळात चिंताची असते, तिथं ही सोय होईल का, ती सोय होईल का. या चिंतेतच आम्ही यात्रा टाळतो, सत्संग टाळतो. नाही वाट आपलं जमत नाही म्हणतो, गरम पाण्याशिवाय आंघोळीचं जमत नाही. अरे चंद्रभागेची आंघोळ तुमचं अंतःकरण शुद्ध करील, पापनाश करील. सगळी पापे जाती दिगांतरा, एवढी ताकद आहे. आणि तिच्या सानिध्यात राहण्याचा योग मिळतो, लाभ होईल. पांडुरंगाच्या दर्शनाचा रोज लाभ होतो. हे अधिकस्य अधिकम फलम आहे. इतर गर्दीत तुम्हाला रोज दर्शन सुद्धा होणार नाही. पण हा काळ असा आहे प्रौष्ठपदीचा की बाजार गर्दी कमी असते. इधरचे लोक म्हणायचे की या काळात फार स्लॅक सीझन असतो, पण आता आजकाल भागवतामुळे जरा बरं चाललंय असं पूर्वी म्हणायचे मला. असे तर सांगण्याचा अभिप्राय, आपल्याला रोज दर्शन होतं, आपलं भाग्य. आपलं रोज दर्शन होतं, चंद्रभागेचं स्नान होतं, वेळ पवित्र जाऊन भागवताची कथा ऐकायला मिळते. एवढा सगळा त्रिवेणी संगम कुठं सापडायचा आहे. कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम. देवाच्या रावळात भक्तचरित्र ऐकायला मिळतात, देवाच्या रावळात नामस्मरण करायला मिळतं. तिथीचे उत्तम चरणरज वंदिता. या जागेवरची चरणरज जरी मिळाले, आम्हाला आग्रह काय तर ही अशा महात्म्यांच्या कथेची जागा आहे. प्रल्हाद महाराज बडवे सगुण साक्षात्कारी होते, त्यांचं पुराणीचं व्हायचं. स्वतः देव ऐकायला यायचे, सगळ्यांना दिसले नाही तरी त्यांना मांडलेल्या आसनावर माणूस बसल्यासारखी निशाणं सगळ्यांना पाहायला. अशा उत्तर भारतात सुद्धा काही काही ठिकाणच्या कथेमध्ये सगुण परमात्म्याच्या अनुभूतीची उदाहरणं आहेत. तर या मंडपातली कथा संपल्यावर माझं दर्शन यायची गरजच नाही. इथलच्या मंडपातली रज लावली तरी तुम्ही पवित्र व्हा. तिथीचे उत्तम चरण रजवंदिता. व्यवस्थित बिघाड होऊ नये म्हणून बाकी करू नका, पण हे शक्य आहे. जाता जाता ती रज लावा. ही पवित्र कथा झालेली आहे, तिथं हा त्रिवेणी संगम आहे. तर ही भक्तकथा जी आहे, या भक्तकथेकडं येण्याकरता
कुणाच्याही तोंडून देव बोलतो असं भक्ताला वैराग्याच्या वेळेला वाटतं. त्या विदुरांना वाटलं या दुर्योधनाच्या निमित्तातून देवानेच मला सावधान केले. आमच्या घरी आमचे पोरं आम्हाला बोलतात, पण देवाने बोललं असं समजून आम्ही सावधान होत नाही. पोरं अपमान करतात, जाऊ देव म्हणतात, पोराचं काय, पोरगं मांडीवर राखलं तर काय, मांडी कापायची असते, म्हणजे तो बोलला तसं ऐकायचं असतं काय, उगाच म्हातारी इथं घरी मरतोय म्हणतो. पण घर सुटत नाही. देहाध्यास, लोकासक्ती, ममता, मोह, अपमान केला तरी सुटत नाही. आणि विदुराचं सुटलं. तुमच्यात आणि त्याच्यात एवढा फरक आहे आपल्याला. एकच झटका बसल्याबरोबर कशाचीही पर्वा न करता विदुरजी यमुनेच्या किनारी आले. पतिव्रता स्त्री ती त्यांच्याबरोबर आली. राजाला लोकांच्या नावं ठेवण्याची थोडी लाज वाटली. काही वेळेला पोरं बापाला नाईलाजाने सांभाळतात. लोक काय म्हणतील मला म्हणून बापाला न्यायला येतात. नाही, लोक काय म्हणतील म्हणून चला, याला वाटत असं जाऊ द्या, पण लोक मला काय म्हणतील याची लोकलज्जा असते. त्या दुर्योधनाला अशी लोकलज्जा वाटली. इतके दिवस प्रधानमंत्रीपद ज्याने केलं त्याची काही व्यवस्था न करता याला जाऊ द्यायचं नाही म्हणून थोडं धन पाठवलं. पण हे दुर्योधनाचं धन त्यांनी घेतलं नाही. हे धन मला भजन करू देणार नाही म्हणून त्या धनाचा त्याग केला आणि विरक्त अवस्थेत पर्णकुटी बांधली यमुनेच्या किनारी. महाराज, तीर्थाच्या किनाऱ्यावर पवित्र वातावरण असतं बरं का. तीर्थ प्रवाहाचा उपयोग साधनेला अनुकूल उपयोग होतो. म्हणून गंगा किनारी राहावं, चंद्रभागा किनारी राहावं, गोदावरी किनारी. आज काही भाग कमी जास्त असला तरी काही वायुमंडल असतंच त्याच्यात. जलप्रवाह आता कलियुगामध्ये काही ठिकाणी क्षीण झाले. आंघोळीला पाणी नाही. आपल्याला आता आलंय मेहरबानी, आपल्याकरता पाणी आहे. एवढ्या दुष्काळाच्या स्थितीतही कोणत्या ना कोणत्या रूपानं सध्या पाणी आहे चंद्रभागा. तर हे तीर्थ निवास उपयोगाचा आहे. महाराज यमुनेच्या किनारी आले विदुरजी. यमुना भक्ती किनारा आहे आणि गंगा ज्ञान किनारा आहे. प्रत्येक नदीच्या पाण्यामध्ये काही आध्यात्मिक संस्कार आहेत, काही भौतिक भाग आहेत, तसं काही आध्यात्मिक भाग आहे, काही वैराग्य संस्कार आहेत. नर्मदा तपसंस्कार आहे. नर्मदा तीरे तपः कुर्यात्. शरयूच्या पाण्यामध्ये वैराग्य किनारा आहे. तसं यमुनेच्या पाण्यामध्ये भक्ती किनारा आहे. आज यमुनेची बाह्य अवस्था खूप कठीण आहे. गंगा जसं शुद्धीची गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त यमुना शुद्धीची गरज आहे. या मोठ्या शहरातून इतकी घाण सोडलेली आहे की ते यमुनेत स्नान करावं असं वाटत नाही. आपण जर आग्र्याला, वृंदावनला गेलात तर फार कठीण परिस्थिती. पण त्या काळात ते सगळं प्रदूषण नव्हतं. त्या यमुनाच्या किनारी राहून आमचे विदुरजी तपश्चर्या सुरू करतात. दिवसभरचं बजेट त्यांनी उपासनेचं बसवून घेतलेलं होतं. पहाटे 3 वाजता उठायचे, आवश्यक शुचिता करून ध्यानाला बसायचे, मानसपूजा करायचे 5:30 पर्यंत आणि नंतर सूर्योदयापूर्वी स्नानाची काळजी घ्यायला पाहिजे. वैष्णवांनी डोंगरे महाराज 3 प्रकार सांगायचे. सूर्योदय पूर्व काळ, पण त्यात 2 प्रकार. तारे आकाशात दिसतात त्यावेळचं जे स्नान आहे त्याला ऋषी स्नान म्हणतात.
आणि तारे दिसायचे, संपलेला वेळ झाला, पण सूर्योदयाच्या आधी जर स्नान झालं तर त्याला मानवी स्नान म्हणतात, आणि सूर्योदयानंतर जर स्नान झालं तर त्याला दानवी स्नान म्हणतात. असं आहे. आता तुम्ही कोणतं करता तुमचं तुम्ही पहा. मी तुम्हाला महाराजांचे वाक्य सांगितले, लक्षात घ्या. कमीत कमी मानवी स्नान तरी करा. अगदी ऋषी स्नान सगळ्याला जमलं नाही तर मानवी स्नान करा, तेव्हा लाभ आहे याचा. हे सदाचार आमच्या विदुराने सुरू केले. पहाटे लवकर उठणं, मानसपूजा करणं, ध्यान करणं, नंतर यमुनेचं स्नान करणं, आणि स्नान करून आल्यानंतर पूजा करत होते. डोंगरे महाराज या चरित्रात सांगायचे, जोपर्यंत देहाची पूजा करावी लागते तोपर्यंत देवाची पूजा करत जा. जेणे दिला देह, जेणे हा देह दिला दान, तयाचे करावे स्मरण. तर या पद्धतीनं ज्याच्या कृपेनं हा देह आहे त्याचं स्मरण करत जा, पूजा करत जा. पतिव्रता स्त्री पूजेची सामुग्री जंगलातल्या स्थानावर यमुनेच्या किनाऱ्यावरची फुलं आणून देत असे, सडा संमार्जन करत असे. भगवंताची सगुण उपासना विदुरजी करत असत. फार पवित्र काळ चाललेला होता. 12 वर्ष विदुरांनी यमुना किनारी तप केलं. आपण एखादं वर्ष सत्कर्म करतो देवाकडे लगेच हक्क, मी एवढं केलं देवाने आमचं असं नाही पाहिलं. डोंगरे महाराज सांगायचे, तप शब्द उलटला की पत शब्द तयार होतो. आणि 12-14 वर्ष हे तपाचं परिमाण आहे. सत्कर्म इतकं केल्यावर त्याला तप म्हणावं. आणि असं तप केल्यावर देवाजवळ पत निर्माण होते. विदुरांनी निश्चितच्या अधिष्ठानावर वैराग्य झाल्यावर 12 वर्षाचं तप केलं, आणि ते तप समाप्तीमध्ये त्याच्यावर कृपा करण्याची इच्छा देवाला झाली, आणि त्याच्यातून ऐतिहासिक योग निर्माण झाला. तो योग असा झाला की पांडवांनी नीतीनं अनेक वेळा राज्य मागून राज्य मिळालं नाही. उलट सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन युद्धाशिवाय मी देणार नाही असं उत्तर दुर्योधनाकडून मिळालं. आणि ही शेवटची शिष्टाई आपल्या आत्याच्या करता भगवंतानी स्वतः केली, आणि त्या शिष्टाईला येण्याचं निमित्त झालं. दुर्योधनाच्या वडिलांनी सांगितलं, अरे खूप स्वागत कर, त्याला आपलंसं केलं पाहिजे. खूप मोठी स्वागताची त्याची इच्छा नसताना सुद्धा धृतराष्ट्रांनी तयारी करून घेतली. 56 भोगांची व्यवस्था केली, खूप स्वागताची तयारी केली. राज्यातल्या लोकांना जाहीर केलं, खूप मोठी मिरवणूक आगमनाची काढली, आणि देव येणार ही बातमी राज्यभर आदल्या दिवशी पसरली. त्यातला एक वैष्णव आंघोळीला आला असताना विदुरांजवळ भगवान उद्या येणार आहेत हे बोलले. देवाला यादवांचा राजा म्हणणारे 99% लोक होते, 1% लोकच त्याला भगवान मानत होते. त्यामध्ये विदुरजी आहेत, हे लक्षात घ्या. जे 1% लोक भगवान मानत होते, वर्तमान काळातलं कार्य चालू असताना त्यात विदुरजी आहेत. बाकी एक यादवांचा राजा म्हणूनच त्याला ओळखत होते. हे मोह आवरण भगवंताने स्वमोहिका माया घातल्यामुळं अवजानंती मां मूढा मानुषीम तनुम आश्रितम, त्यामुळे त्याच्या परमात्म्य तत्वाला जाणणारे फार थोडे होते. परम भावम अजानंता मम भूत महेश्वरम.
या माझ्या माहेश्वर रूपाला साधारण लोक जाणत नाही. तर असेच त्या वर्तमान काळा अवतार काळात होते. सगळ्या अवतारांची अवस्था हीच आहे. माऊलींना वर्तमान काळात ज्ञानेश्वर भगवान विष्णू म्हणणारे किती लोक होते? फार थोडे होते. तुकाराम महाराजांना तुका विष्णू नाही तुझा हे वर्णन जे रामेश्वरांनी केलं, त्या श्रद्धेतून मानणारे किती लोक होते? फार थोडे होते. हे पश्चात सगळं असतं. तर देवाच्या वर्तमान काळात भगवान म्हणून जाणणारे फार मोजके लोक होते. त्यात विदुरजी. आणि विदुराला भगवान येणार म्हटल्यानंतर अंतःकरण प्रसन्न झालं. 12 वर्षाच्या आपल्या साधनेचं फळ द्यायलाच देव येणार आहे. ते दुर्योधनाकडे येणारे हा विचार त्याला नाही स्पर्श झाला. त्याच्या अंतःकरणामध्ये तो विचार स्पर्श झाला की 12 वर्षाच्या तपाची फलश्रुती म्हणून मला देवदर्शन द्यायला येणार. मी गरीब आहे म्हणून माझ्याकडून काही अपेक्षा करत नाही. परस्पर दुर्योधनाचं निमित्त केलंय वत्साचे निवर्सेसारखं, पण मुख्य मलाच दर्शन द्यायला येणार असा विचार आला. पत्नीला सगळं सांगितलं. मौन पाळणारे सत्संगाच्या वेळेला हे सगळं रहस्य सांगितलं. दोघंही पती पत्नी अधिकारी झालेले होते. भगवंताच्या आगमनातून अष्टसात्विक भाव प्रारंभ झाले. केव्हा आम्ही देवाला भेटतोय अशी उत्कंठा वाढली. आणि त्या उत्कंठेच्या आधारावर कधी दुसरा दिवस उगवतोय असं झालंय. रोजच्यापेक्षा पहाटे लवकर उठतायत, आपला नित्यनेम उरकतायत आणि स्नानाधिक पवित्र कर्म करून नित्यनेम उरकून लवकरच भगवत दर्शनाकरता राजधानीमध्ये आले. बाहेरचा वेश आता प्रधानमंत्री पदाचा नव्हता. दाढी वाढली होती, गुडघावर पंचा नेसलेले होते, जटा झालेल्या होत्या. विदुर पत्नीनं साधारण एक पातळ नेसलेलं होतं लज्जारक्षणार्थ. अशा तपस्वी अवस्थेमध्ये त्यांना कुणी ओळखत नव्हतं अशा अवस्था झाली. आणि त्या गावामध्ये येत आहेत, राजधानीमध्ये सगळे ओटे, सगळे रस्ता फुल झाला भगवंताच्या स्वागताचं, भगवंताचं दर्शन करण्याकरता. किंबहुना भगवान शब्द वापरायच्या ऐवजी यादव राजाचं दर्शन करण्याकरता प्रजा उत्सुक झालेली होती. आणि हा यादव राजा भगवान आहे असं समजून दर्शनाची उत्कंठा झालेली आमचे विदुरजी तप करून करून मन एकदम मऊ झालेलं होतं. कोणाला त्रास द्यायचा नाही, कोणाला रेटून बोलायचं नाही, कोणी त्यांना उभं राहायला जागा देणार. अशी अवस्था माऊलींच्या जीवनात काय झालं? खापर मिळालं नाही महाराज भाजायला. तसं विदुरजी त्या दयीन अवस्थेमध्ये कोणाला दुखवायचं नाही. वैष्णव भावनेमध्ये देवाच्या दर्शनाप्रित्यर्थ कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाला बोलायचं नाही. पाहतायत एका ठिकाणी एका ओट्यावर थोडी रिकामी जागा मिळाली, 2 जण तिथं उभं राहिले. अंतःकरणात जप चाललेला आहे. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. अशा पद्धतीनं त्या 12 वर्षाच्या तपाच्या मुळं जो अष्टसात्विक भाव पैदा झाला, भगवत दर्शनाची उत्कंठा वाढली. अशा अवस्थेत उभेत, तोफा वाजल्या, देवजवळ आलेत. अंतःकरण अजून उतावळ झालं. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळे. साधा व्यवहारी पाहुणा यायचा असला तर फोन झाल्यापासून घरातल्यांची उलघाल आत बाहेर होत. त्या व्यवहारी वैभवानं आकृष्ट झालेल्या माणसाच्या दर्शनाकरता सुद्धा माणसं उत्कंठित होतात. तर विदुर तर जाणतच होते राजाधिराज आहेत, भगवान आहेत, षडैश्वर्य संपन्न आहे. आणि त्यामुळे त्या दर्शनाची उत्कंठा फार वाढली. भगवत दर्शनामध्ये
उत्कंठा हे सर्वात मोठं साधन आहे. तुम्ही जप किती केला, तप किती केलं, यापेक्षा तुम्हाला दर्शनाची उत्कंठा किती झाली. लक्षात घ्या. भावना मनुष्य म्हणून आहे तोपर्यंत नाही, देव देव म्हणून मानल्यामध्ये प्रगट होतात. हे लक्षात ठेवा. तर ही उत्कंठा. परवा मी एक पुराणा गोष्ट सांगितली की एका ठिकाणी वाचनात आली. एका जीवाला देवदर्शनाची इच्छा झाली. तो एका संताकडे गेला. म्हणजे कसं काय दर्शन होईल. तर त्यांनी सगुण उपासनेकरता आपल्याच मठामध्ये असणारी एक देवीची मूर्ती घेतली आणि त्याला दिली, जा याची उपासना कर. आधार घेऊन ती मूर्ती आणली, देवघर सजवलं, उपासना चालू झाली. वर्ष 6 महिने उपासना केली, पण श्रद्धेची कच्चेपणा होता. देव काही प्रगट झाले नाही. पुन्हा महात्म्याकडे गेला. म्हणला तुम्ही देवीची मूर्ती दिली, उपासना केली, पण मला काही अनुभव नाही, दर्शन नाही, काय करू. महात्म्याने सगळं माहिती असतं संतांना. काय केलं, आपल्या त्या झोपडीमध्ये दुसरी एक गणपतीची मूर्ती होती. ती गणपतीची मूर्ती त्याला दिली. म्हणे जाऊ दे, देवी नाही ना तुला प्राप्त होत, ते गणपतीची उपासना कर. त्याने ती गणपतीची मूर्ती घेतली. आणि गणपतीची मूर्ती घेतल्यानंतर आता पहिली मिळालेल्या देवीच्या मूर्तीचं काय करायचं. मग मुख्य देवघराच्या वर एक फळी मारली आणि त्याच्यावर ती मूर्ती ठेवली आणि मुख्य देवघरात गणपती ठेवला. पुन्हा उपासना सुरू झाली. आणि उपासना सुरू होता होता एक दिवस त्याच्या मनात काय आलं, त्याने गणपतीला उदबत्ती लावली होती, खूप चांगली उदबत्ती ठेवली, पण त्या धुराचा झोत वरच्या देवीला जायचा. तर म्हणलं ही मलाच प्रसन्न झाली नाही आणि हिला हा सुगंध नाही जाऊ द्यायचा. ऐका, मग काय केलं त्यांनी, कापसाचे बोळे केले आणि त्या देवीच्या नाकात ठोसले, बरं का. आणि देवीच्या नाकात ठोसल्यानंतर काय झालं, तर देवी प्रगट झाली. तो म्हणला मी तुझी उपासना केली तर तुम्हाला प्रसन्न झाली नाही, आणि आता तू का प्रसन्न झाली. तर त्या देवीनं सांगितलं, आजपर्यंत मुख्य देवघरात तू मला ठेवलं, पण मी देवी आहे असा भाव नव्हता. आता माझ्या नाकात तू हे बोळे खोचले म्हणजे या मूर्तीत देव आहे असं तू मानलं, म्हणून मी प्रगट झाले. तर माणसाची भावना कमी पडते, लक्षात घ्या. याकी रही भावना जैसी प्रभु मूर्ती देखी वहते. आपली सगुण उपासना का सफल होत नाही, तर आपल्या धारणेत दोष आहे. सगळ्यांना कृष्णाचं दर्शन त्या दिवशी झालं, शिष्टाईच्या दिवशी, पण विदुराला वेगळा अनुभव का आला, तर विदुरांची भगवान म्हणून श्रद्धा होती आणि बाकीच्या लोकांची यादव राजा म्हणून श्रद्धा असायची. असा फरक आहे दोन्हीमध्ये. म्हणून विदुराचं दार ठोठवत त्याच्याकडे गेले. त्या वास्तववादी स्वीकृती ही फार गरजेची. अंगीकार ज्याचा केला नारायण. तुम्ही जर स्वीकृती केली तर तो तुमचा अंगीकार करेल. आम्ही स्वीकृती तशी करत नाही, तेव्हा कसं होणार. तर विदुर चरित्रातली ही विशेषता आहे. तर विदुरांचा, विदुर पत्नीचा भाव फार चांगला होता. घरीच चर्चा चालली. विदुरजी पत्नीला बोलत होते, आज आपलं केवढं भाग्य, भगवंताचं दर्शन होणार. आणि माझा किती संबंध आहे, मी वयानं वडील असल्यामुळं मला काका म्हणतो कृष्ण, ते माझा कसा अंगीकार केलेला आहे. ही सगळी चर्चा चालताना पत्नी म्हणाली की महाराज एवढा जवळचा संबंध आहे, तर मग आज देव येणार आहे, त्याला आपल्या घरी बोलवा ना. स्वाभाविकपणाने ती म्हणली. पण विदुराच्या श्रद्धेमध्ये एक वेगळा विवेक होता. त्याचं नातं पक्क होतं, श्रद्धा पक्की होती.
पण सेवेमध्ये विवेक होता, आपला विवेकच नसतो. ते म्हणले आपल्याकरता या गरिबाच्या झोपडीवर या यादवेंद्राला त्रास होऊ नये म्हणून मला वाटतं आपण दर्शन घेऊ, पण आपण घरी नको बोलवायला. बसायला मऊ आसन टाकायला आपल्याजवळ नाही, झोपडीमध्ये रस्ता नाही, अशा अवस्थेला आपण घरी बोलवायला नको. आपण दर्शन घेऊ, आपण आनंद तिथं लोटू, आपला अधिकार नाही. अशी त्याला ती अनधिकारता जाणवत होती. आता विदुर पत्नीला एका दृष्टीनं तो अनधिकार जरी स्वीकार असला तरी भगवंताच्या उदारतेचं विचार डोक्यात आला. ती म्हणे आपल्याजवळ कमी आहे, पण तो तर सगळं जाणतो ना. जर सगळ्या ऋषीमुनींचे आश्रम सोडून रामचंद्र जर शबरीकडे जाऊ शकतात तर आपल्याकडं काय येणार नाही, अशी तिची भावना. पण एका बाजूला पतीनं केलेला विरोध, पतीच्या विरोधात आपण जायचं नाही, असं द्वंद्व तिच्या डोक्यात झालं. आणि ती म्हणली मी मनाने बोलवणार. देव सर्व अंतर्यामी आहे, त्याला सगळ्यांचं मन कळतं, म्हणून मी मनाने त्याला बोलवणार, असं तिने आतल्यात ठरवलं. बाहेरून पतीच्या विरोधात काही करणं अपराध आहे, पण देव सर्वांतर्यामी आहे असं तिनं मनात ठरवलं. आणि विदुरजी काय ठरवतात, देवाच्या स्थितीत जिसमें तेरी रजा है उसमें ही हम राजी है. तर ही भक्ताचा एक विवेक आहे, देवाला त्रास द्यायचा नाही. लोक संतांना त्रास देताना संतांच्या त्रासाचा विचारच करत नाही. अगदी अर्धा मैल असतं तरी अहो हे इथं जवळ आहे म्हणतात, आमच्या घरी चलाच. चक्क खोटं थापा करतात. आता मला पायाचा त्रास आहे, काही ठिकाणी अशी जबरदस्ती करतात. कुठं राहता म्हणे आम्ही तिसऱ्या मधला. नाही हो मला चढायचं जमत नाही, एवढं मी येऊ शकत नाही. नाही हो काही नाही, अगदी थोड्या पायऱ्यात म्हणतात. इतकं खोटं बोलतात लोक की त्यात त्रास होईल असा विचारच नसतो. संत 10 तासाचा प्रवास करून येतात, पण यांचं सफल झालं पाहिजे, लगेच मिरवणुकीला गाडीवर चढवायचं. त्यानं हे सुद्धा विचारायचं नाही तुम्ही लघुशंका दीर्घशंका तुमच्या शरीराची काही आवश्यकता काही नाही, 4 तास मिरवणूक चालू. थोडं संतावर देवावर प्रेम करत असताना थोडा विवेक ठेवावा, हे लक्षात घ्या. मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, आम्ही ज्या भागात राहतो त्या भागातले कोंडाजी बाबा डेरे मोठे संत होऊन गेले. आमचे वारकरी संप्रदाय वाढवणारे सातबाबा वायकर आणि कोंडाजी बाबा, त्यांचा माझा पुष्कळ संबंध आला. वयाने पुष्कळ वडील इतके भिडस्त होते. इथं चैतन्य मठामध्ये लोक इतकी दर्शनाची गर्दी करायचे. समोर संडास होता, संडासाचा तांब्या हातात घेतलेला लोकांना कळतोय तरी अर्धा तास दर्शनाची लाईन बंद नाही. डोक्यात हा विचारसुद्धा नाही की ते काय कार्य करता चालले तर आपण किती त्रास द्यावा. आपला उल्लू सिधा करण्याचा जो अविवेक असतो, थोडासा विवेक करत जा संतांचा सहवास घेताना. मला आमच्या भोवतालचे लोक थोडेसे जर माझ्या प्रकृतीकरता जर कडक राहिले ना तर लोक लगेच अहो ते जवळचे लोक भारतापर्यंत पोचूच देत नाही म्हणतात. पण विवेक करण्याची आपली तयारी नसते. विदुरजीनं विवेक केला, हे लक्षात घ्या की आपल्याकरता त्रास नको. एक अंग ते, एक अंग विदुर पत्नीचं ते वेगळ्या अँगलचं अंग आहे. तिथं त्याच्या मोठेपणा म्हणा पराभूत त्याचं जाणीव करून घेऊन आपल्यावर त्यांनी कृपा करावी ही प्रार्थना, ही एक ते अंगच आहे स्नेहभावात. एक विवेकाचं प्रेम विवेकयुक्त आणि एक स्नेहयुक्त प्रेम, या दोन्हींचा संगम होता तिथं. आणि दोघं उभे राहिले, भगवानाची मिरवणूक आली आणि भगवान विदुराकडं प्रसन्न मुद्रेनं पाहतात. खूप आनंद, खूप सर्व तप सफल झाल्याचा आनंद वाटला. डोळ्यातून प्रेम अश्रू आले, तृप्त झाले दर्शन करून.
आणि विदुर पत्नीनं मनात ठरवलं होतं त्याप्रमाणे प्रार्थना केली, देवा माझ्याकडे माझ्या गरिबाच्या झोपडीवर या. भगवान खरंच अंतर्यामी असल्यामुळं मान हलवली, पण हिला कळलंच नाही आपलं आमंत्रण देवाने स्वीकार केलं. मिरवणूक निघून गेली, सगळे परप्रदक्षिणेत पाहण्याला आलेले लोक निघून गेले. विदुर पती पत्नी भगवत दर्शनाच्या आनंदावस्थेमध्ये झोपडीमध्ये आले. आज या आनंदामध्ये स्वतःच्या पोटाचा विचार पण नव्हता, पण फार झोपडीजवळ आल्यावर पतीच्या सेवेची आठवण झाली आणि काय करावं म्हणून काही जंगली भाजीची पानं तोडली. या वैराग्यांमध्ये 52 पत्तीची साग म्हणतात, सगळ्याचा समन्वय केला जातो. तर तशी ती पानं भाजीला असणारी योग्य असणारी तोडली. काही नाही, आजच्या एका दिवस आता आपल्याला काय बाकीची गरज नाही, मधुकरी बाकीची नसली काही नाही. आज हाच आनंद इतका तृप्त झाला आहे. त्या भावामध्ये घरी गेल्यावर ती भाजीची पानं शिजायला टाकली. शाकाहार आज करून राहू, मडक्यात ठेवली, शिजतायत, फोडणी नाही, तिखट नाही, मीठ नाही, अशा अवस्था आहे. इतक्यामध्ये विदुरजीची भावावस्था पाहून विदुर पत्नी त्या झोपडीमध्ये दोघंही जण अत्यंत प्रेमानं भगवत दर्शनाच्या आनंदाचा रस नामसंकीर्तनातून भोगतायत. विदुरजी पुढं म्हणतायत, डोळ्यातून प्रेमाश्रू चाललेत आणि पाठीमागं पत्नी म्हणते, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे राम राम हरे हरे. भजनामध्ये रंग आहेत, रंगलेत काल विसरले, भगवंताला या भजनाने ओढलं, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. ते अंतःकरणातलं नामस्मरण होतं आणि भगवान विदुराची शिष्टाई थोड्या वेळात आटोपली. सुईच्या टोकावर सुद्धा मावेल एवढी जमीन मी युद्धाशिवाय देणार नाही. भगवंताने उत्तर दिलं, तुझी माझी गाठ आता युद्धभूमीमध्ये. धृतराष्ट्र म्हणले, आणि काय गडबड केली, हा सगळा तह आपला, मला त्याला वश करायचं होतं. विदुर म्हणले, धृतराष्ट्राला वाटलं मी म्हणेल या दोघांच्या भांडणात तू पडू नको आणि याला बाजूला करील, आणि म्हणून 56 भोगाची तयारी केलेली. धृतराष्ट्र वाटलं या पोराने घोटाळाच केला. ते म्हणले, अहो एवढी गडबड करू नका, तुम्ही इथं भोजन करा, भोजनाची खूप व्यवस्था केलेली आहे. ते म्हणले, आता शिष्टाई संपली, आता तुमचं आमचं नातंच बदललं. मी पांडवांची बाजू घेणारा आणि तुम्ही माझे शत्रू आहात. शत्रूच्या घरचं अन्न खाऊ नये असं नीती सांगते, म्हणून मी तुझ्याकडे जेवणार नाही म्हणते. स्पष्ट उत्तर दिलं. तिथं द्रोणाचार्य होते, ते म्हणे आमच्याकडं चला. नाही म्हणे, आणि तिची बाजू घेणाऱ्याकडे सुद्धा जायचं नाही म्हणे. कर्ण म्हणतोय माझ्याकडे चला, तूही त्याच यादीत आहे. अरे म्हणे, दुपारची वेळ कुठंतरी जीवशील ना, बरोबरीचं वय होतं कर्णाचं. तर म्हणे चिंता करू नका, माझी भोजनाची व्यवस्था आहे. भगवान निघाले रथ जोडून, आणि तो रथ या भजनाकर्षणाकडं ओढत आलेला आहे. जिथपर्यंत चालू शकला रथ तिथपर्यंत रथ आणला, तिथं रथ सोडून दिला आणि पाऊल वाटेनं यमुना किनारी विदुराच्या झोपडीजवळ आले. भजन चालू होतं. आर्ततेनं देवाच्या आनंदामध्ये पती पत्नी मस्त झाल्या होत्या. देहभाव हरपला अशी अवस्था झाली होती. तहान हरपली भूक अशी अवस्था झालेली होती.
त्यामुळं कशाची चिंता नव्हती. ती भाजी शिजत होती, पण यानं त्याची चिंता नव्हती. इतक्यात देव ती भजन ऐकत झोपडीच्या बाहेरून कान देत आहेत. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे. भगवान प्रसन्न झाले. झोपडीचा दरवाजा खटखटवला. इतके रमलेले होते, त्यांना कळलं सुद्धा नाही कोणी खटखटवलं. सावधान करण्याकरता आपल्या प्रेमी शब्दांनी हाका मारली, काकाजी मी आलोय दार उघडा. तो गोड शब्द आत गेला. थोडे देहावर आले, माझा परमात्मा मला भेटायला इच्छा. देवाला त्रास द्यावा अशी माझी इच्छा नव्हती. पटकन दार उघडलं, साष्टांग दंडवत केला. दोघांची विचारपूस करतायत. डोळ्यातून प्रेमाश्रू चालले. त्या अवस्थेमध्ये भगवंताला त्या प्रेमाचा रस आस्वाद करायचा होता. म्हणून मी आलोय. या विदुर पत्नीनं मला बोलवलंय, पण काही जेवाय बिवायची गोष्टच काढत नाही. 56 भोग सोडून मी आलो. शेवटी भगवान स्वतः म्हणले, काकी मला भूक लागली आहे. मग मात्र विदुर पत्नी विव्हळ झाली. देवा, खरंच मी तुला मनाने आमंत्रण दिलं होतं आणि त्या आमंत्रणाप्रमाणे तू आलास. मनामध्ये मी शबरीचं उदाहरण घेतलं. कृष्णा, मी लायक नाही आहे. शबरीनं 36 वर्ष रोज भगवान येतील म्हणून ताजी वाट पाहिली, ताजी तयारी केली आणि मी प्रार्थना केली, पण मी काहीच तयारी केली नाही. तेव्हा मी पापी आहे, मी दोषी आहे, मी अपराधी आहे. डोका पडते. भगवंताच्या चरणावर क्षमा करा, क्षमा करा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध, क्षमा करा. भगवान डोकवतायत. अगं चुलीवर काहीतरी शिस्त आहे. तिला दुःख होतं, ज्याच्यात मी तिखट मीठ सुद्धा घातलं नाही, नुसते भाजीचे जंगली पानं शिजत आहेत. भगवान स्वतः ते मडकं उतरवायला जातात. विचारपूस करता करता थोडंसं थंड झालेलं ते भगवत रसाचं पान भगवंतानी केलेलं आहे आणि आमच्या सूरदासांनी त्या भक्ताचं वर्णन केलेलं आहे. सबसे ऊची प्रेम सगाई. सगळं म्हणणार नाहीये, आज वेळ राहिलेला नाही. दुर्योधन को मेवा त्यागो, मेवा त्यागो. सागवी दूर घर पाई पाई. सागवी दूर घर पाई पाई. सबसे ऊंची प्रेम सगाई. प्रेमाचं नातं श्रेष्ठ आहे. महानैवेद्य सोडून पांडुरंग ताकपीठ खायला जातात. म्हणून याच पंढरपुरामध्ये ताकपीठ हे विठोबाचं मंदिर आहे. प्रेमाचं नातं श्रेष्ठ आहे. कित्येक लोक भावनेनं इथं दर्शन झालं नाही तर ताकपीठा विठोबाचं दर्शन घेणार, त्याची पूजा करतात. भक्ताची लीला आहे त्या ठिकाणी. तेव्हा प्रेमाचं नातं श्रेष्ठ आहे. प्रेम भुकेले भगवान जनाबाईच्या झोपडीत जातात, ताकपिठ्याच्या भक्तिमतीच्या जागेत जातात. चातुर्मासी महाराजांची बहीण दादा महाराजांची, तिचं फार प्रेम होतं. तिला जाऊन थालपीठ मागितलं भगवंताने. त्या पंढरपुरात सुद्धा अशा लीला घडलेल्या आहेत. सबसे ऊची प्रेम सगाई. तेव्हा भगवंताने विदुराच्या घरी साग खाल्ली.
बिना तिखट मिठाची. दोनदा विदुरच्या घरात भगवंताने अशा पद्धतीचं वर्णन केलंय. आपल्या संतांनी विदुराच्या कण्या भक्षण केल्याचं वर्णन आहे. एका ठिकाणी विदुराच्या पत्नीनं केळाच्या ऐवजी भावनेमध्ये सालपट खाऊ घातले, भगवंताने खाल्ले. विदुरजी आले, सावधान कर, काय करतीस? तिला चूक लक्षात आली. भगवान म्हणाले, अजून थोडा वेळ आला नसता तर फार बरं झालं. या सालपटात जे प्रेम आहे ते घरात नाही आहे. सबसे ऊंची प्रेम सगळा. प्रेम महत्वाचं आहे, प्रेम. बस प्रेमाविण नाही समाधान. पांडुरंगावर प्रेम करा, तुम्ही कृतकृत्य व्हाल. ह्या विदुर चरित्रातला हा आदर्श लक्षात घ्या. हे वानप्रस्थ्यांना विरक्त करणारं चरित्र आहे, अनुदर्शन करणारं चरित्र आहे. जरापणाचं अनुदर्शन. म्हातारपण आलंय, सावधान व्हा. विदुरजी सावध झाले. नीतीच्या अधिष्ठानावर भगवत प्रेमाला महत्त्व देऊन त्यागी झाले. पुष्कळ लोक 50च्या पुढचे तिथं. सावधान व्हा, प्रेम करा, तुमचा मरण मंगलमय होईल. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कन्धे विदुरोद्धवसंवादे प्रथमोऽध्यायः. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. पुंडलीकवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. भक्त विदुरजी महाराज की कृष्ण कन्हैया लाल. जय जय श्री राधे.